नमस्कार. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मला यंग स्ट्रोकबद्दल बोलायचं होतं. मी रिसेंटली गंगामाई हॉस्पिटल सोलापूर येथे राउंड घेताना एक यंग व्यक्ती, यंग मेल पेशंट बघितला ज्याला स्ट्रोक होता. म्हणजे त्याला पॅरालिसिसचा अटॅक आलेला. या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी ब्लड प्रेशर डिटेक्ट झालेलं. त्याला दारूचं व्यसन होतं आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याने बीपीच्या गोळ्या घेतल्या नाहीत. तर त्याची कारणं काही असू शकतात. म्हणजे पेशंटला स्वतः वाटलं असेल की बीपीची गोळी घेऊ नये. आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही बघतो की पेशंटचे नातेवाईक किंवा त्यांचे मित्र त्यांना सांगतात की "अरे, तुझं वय कमी आहे. एवढ्या कमी वयामध्ये डॉक्टरांनी जरी बीपीची गोळी सांगितली असेल, तर दुसरे काही उपाय करून बघ आणि बीपीची गोळी घेऊ नको." कारण एकदा गोळी चालू झाली की परत डॉक्टर ती बंद करत नाहीत. तर माझं सांगणं हे आहे, की जर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं असेल, की बीपीची गोळी घ्या, याचा अर्थ तो बीपी असा आहे, की जो लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी कमी न होण्यासारखा आहे. आणि हा जर बीपी असाच वाढलेला असेल, तर त्यामुळे ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. काही व्यक्तींना हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा किडनी फेल होऊ शकते. तर अशा अनेक इमर्जन्सी हेल्थ कंडिशन्स येऊ शकतात. तर जर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं असेल, तर बीपीची गोळी तुम्ही घेतलीच पाहिजे. तसंच इतर आपल्या ज्या टेस्ट आहेत, त्या केल्या पाहिजेत, ज्या डॉक्टर तुम्हाला सांगतील आणि आपल्या हेल्थची काळजी घ्यायची. जर तुम्ही व्यवस्थित आहार पद्धती अवलंबली, डेली व्यायाम करणे किंवा व्यवस्थित आपण जे गोळ्या वगैरे घेणे, हे जर फॉलो केलं, तर आपण हे मोठे धोके टाळू शकतो.